नवीन पनवेल येथील सेक्टर क्रमांक 1 येथील झोपडपट्टी परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली। शगुन बँक वीट जवळील रेल्वे पत्री परिसरातील झोपडपट्टीत अचानक आग लागली असून काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले। आगीची माहिती मिळताच नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। दरम्यान आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 2 गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आणखी 6 गॅस सिलेंडर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले। या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे। अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घटनास्थळी स्थानिक नगरसेवक, नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ भेट देत बाधित नागरिकांसाठी राहण्याची, जेवणाची व इतर आवश्यक मदतीची व्यवस्था केली। यावेळी घटनास्थळी धाव घेणाऱ्यांमध्ये नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका वृषाली वावेकर, नगरसेविका ममता म्हात्रे, भीम अनुयायी प्रभाकर कांबळे, RPI पनवेल शहर अध्यक्ष विलास सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्या सौ रुपालीताई शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मायेची फुंकर देत मदतीचा हात पुढे केला आहे। ममता प्रीतम म्हात्रे यांनी मोठी मोलाची मदत तत्परतेने केली व महिलांना लागणारी गरजेची सोय ताबडतोब करण्यात आली। नवीन पनवेलमधील या घटनेने एकच खळबळ उडाली असून प्रशासन, अग्निशमन दल आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली, हे मात्र निश्चित। इथे आता भीमनगरमध्ये मी आता आले तर तिथे दुपारी गणेश नगरमध्ये दुपारी 7 कुटुंबांचं घर होती, इथे त्यांना आग लागलेली आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। पण नशिबाने कोणाला जीवितहानी झालेली नाहीये। दिवसा आग लागल्यामुळे सगळे कामाला गेले होते, पण बऱ्याच जणांचे पैसे सुद्धा जाळले, म्हणजे त्यांचं आता काहीच उरलेलं नाहीये। पण आपण आता महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि भीम प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे आणि आपण जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं पण त्यांना काही जराशी मदत आणि मुलांच्या शालेय सगळं त्यांचं वस्तू पण सगळ्याच जळून गेलेल्या आहेत, तर त्याचं पण आपण त्यांना वह्या वगैरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत। हो, लक्ष देणार। ॲक्च्युली इथे शगुन हॉलच्या पाठीमागे ह्यांचे वसतिगृह होते, तिथेच त्या हॉलच्या काहीतरी शॉर्ट सर्किटमुळेच म्हणजे दोन्हीकडे नुकसान झालंय, हॉलचं पण झालंय आणि इकडच्या त्यांच्या घरांचं पण झालेलं आहे। पण नक्कीच आता महानगरपालिका पण ह्याच्यावर लक्ष देऊन नक्कीच काम करेल, कारण आपला पाठपुरावा असेल त्याच्या मागे। ॲक्च्युली सकाळी 12:30 वाजता ह्या ठिकाणी गणेशनगरमध्ये आग लागलेली आहे आणि जवळजवळ 7 कुटुंब ह्या ठिकाणी पूर्ण घरं जळून उद्ध्वस्त झालेली आहेत। अतिशय दयनीय अवस्था आहे। अशा परिस्थितीमध्ये सकाळी महानगरपालिकेने वास्तविक पाहता ताबडतोब मदत करायला पाहिजे होते, परंतु ह्या ठिकाणी आमच्या वहिनी, नवनिर्वाचित नगरसेविका ममता प्रीतम शेठ म्हात्रे या स्वतः ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी हे सगळं पाहणी केल्यानंतर ताबडतोब डेप्युटी कमिशनर बरोबर बोलल्या आणि भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्रामध्ये सदर सगळ्या रहिवाशांना राहायची सोय केलेली आहे। त्यांना खाण्यापिण्याची आणि बिछाना ही सुद्धा सोय ताबडतोब वहिनींच्या एका फोनवरती आता या ठिकाणी झालेली आहे आणि जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना थोडी आर्थिक मदत केलेली आहे आणि आत्ताच वहिनींनी सांगितलं की त्यांची जी काही मुलं शाळेमध्ये शिकतात त्या सगळ्या मुलांच्या वह्यांचं वगैरे जे काही शैक्षणिक साहित्य आहे ते जास्तीत जास्त उद्या 2 दिवसामध्ये त्यांना आम्ही पोचवू, जे म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, असं या ठिकाणी वहिनींनी सांगितलेलं आहे। खरं तर मी वहिनींचं अगदी मनापासून ह्या ठिकाणी ऋणी आहे, कारण ह्या गणेशनगरमधील रहिवाशांसाठी अगदी त्या नवीन नवनिर्वाचितच नगरसेविका आहेत आणि ताबडतोब अगदी आपल्या कुटुंबातले, आपल्या जरी वार्डातले असतील तरी आपल्या कुटुंबातले समजून त्यांनी ह्या ठिकाणी येऊन त्यांची पाहणी केलेली आहे
आणि त्यांच्या दुःखावरती कुठेतरी एक मायेची फुंकर मारण्याचं काम ह्या ठिकाणी वहिनींनी केलेलं आहे. त्याच्या अगोदर मला वाटतं ह्या ठिकाणी संतोष शेट्टी पण ह्या ठिकाणी नगरसेवक येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी त्यांना काही प्रमाणात थोडीफार आर्थिक मदत केलेली आहे असं मला समजलेलं आहे. तर खरोखर ह्याचं मात्र सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करून या लोकांना पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करावं, एवढंच या रहिवाशांच्या वतीने मी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे विनंती करतोय. बाराला आग लागलेला आहे, त्यापासून सगळे स्फोट झालेले आहेत. सिलेंडर ते तिथून आग लागलेलं आहे. पहिला तिथून आग लागून आलो. मी स्वतः आतमध्ये होतो. इथं वाचवायला गेलो होतो. पहिले डायरेक्ट स्फोट झाला. डायरेक्ट मी उडी मारलो ना, मी वाचलो. तर तिकडे वाचवलं गेलं तर परत तिथे पण सिलेंडर फुटला. तर वाचवलं गेलं तर परत मग बाहेर आलो तर सगळे पटपट सगळं जळायला लागलं. आम्ही कसे करून पाणी ते आग मग करून तिथपर्यंत झालं नाही म्हणून तेव्हा मी आग सगळे पाणी टाकले 4-5 जण इथले. मी इथे आली सकाळी 12 वाजल्यापासून मला कळलं इथे आग लागलेली आहे. पण मला असं वाटलं नाही. पण आमच्या इथल्या सगळ्या ज्या आहेत इथल्या सेक्टर 4मध्येच या सगळ्या कामवाल्या महिला आहेत. तर जसं माझ्या इथे घरकाम करणारी लक्ष्मी आहे, तिने मला सांगितलं की मॅडम असं झालेलं आहे. तर आम्ही घरातलं सगळं काम टाकलं आणि आमचं पूर्ण कुटुंब ह्या झोपडपट्टी बघायला आलं. आणि इथं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की म्हणजे मला ते नुकसान बघून मलाच खूप वाईट वाटलं. मी म्हटलं काही ना काहीतरी मदत त्यांना झालेली पाहिजे. या छोट्या छोट्या मुली, ही लक्ष्मीची मुलगी, हिला ठेवून ती कामाला येते. म्हणजे सगळ्या ज्या आहेत, ही पण मुलगी आहे, तिचा पगार बिचारीचा भेटलेला 6,000 रुपये आणि तिची काहीतरी अशी ठरवलेली रक्कम 25,000 रुपये, ती पण अगदी जळलेली आहे. आणि सगळं म्हणजे बऱ्याच मुलांचे आणि एवढे मोठे स्फोट झाले ना, अगदी सिलेंडर फाटलेलं आहे. ते ऐकून तर बघूनच मला वाईट वाटलं. तर काहीतरी त्यांना मदत व्हायला पाहिजे. आज त्यांची आमचं भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र आहे. तर प्रभाकर कांबळे साहेब म्हणाले राहण्याची व्यवस्था आणि वावेकर मॅडम म्हणाले हे बघा हे त्यांचे जळलेले पैसे आहेत, हे थोडेसे जळलेत, बाकीच्या पैशांची त्यांनी राख झालेली आहे. तर इथे असे राहतात, ते सगळे गरीब लोक राहतात, त्यांची छोटी छोटी मुलं राहतात. तर मला अशी विनंती आहे नगरपालिकेला, आज इथे एवढं मोठं नुकसान झालं आहे कारण ही गोरगरीब जनताच स्लममध्ये राहतात. तर त्यांना खाण्याची व्यवस्था, त्यांनी कपड्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि जे काही त्यांचं पुनर्विकास झाला पाहिजे. म्हणजे त्यांच्या झोपड्या तरी बांधून दिलेल्या पाहिजे. आणि ज्या इथे शगुनमध्ये आहे तो VIP माणूस आहे. तो मला तर असं वाटतं की लाखाचं म्हणजे तासाचं त्याचं लाखाचं उत्पन्न आहे. तो श्रीमंत माणूस आहे. आता ती आग कशी लागली आहे, त्यांचं झोपडपट्टीवासियांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचं जेवणाचं आहे आणि तिथून उडून तो सिलेंडर आलेला आहे आणि पूर्ण सिलेंडर फाटलेला आहे. तर मला असं वाटतं त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आज ते सकाळपासून जेवलेले नाही, त्यांना चहा नाही, पाणी नाही. तर त्यांची व्यवस्था नगरपालिकेकडनं झालं किंवा कोणत्या चांगल्या संस्था आहे. माझी मुलगी विशाखा कांबळे हिने एका संस्थेला फोन केलेला आहे. त्यांची कपड्याची वगैरे आम्ही संस्था करणार आहोत, मदत त्यांना आम्ही करणार आहोत. त्यामुळे लागली ह्याचा अजून निष्कर्ष लागलेला नाही आहे. कारण इथे हॉटेल आहे, हॉटेलचं पण कामकाज चालू होतं. त्यांचे CCTV फुटेज आहेत. सगळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. पोलीस त्याचं शहानिशा करत आहेत. आणि इथे आग इतकी प्रचंड जोरात लागलेली आहे की इथे जीवितहानी नाही झाली, ती देवाची कृपा. इथे एवढी आग लागलेली आहे की इथे पाय ठेवायला पण जागा नाही, की आजचा दिवस माणूस इथे राहू पण शकत नाही. आम्ही त्यांची सोय आजच्या दिवसापुरती राहण्याची सोय केलेली आहे बौद्ध विहारमध्ये आणि जेवणाची पण सोय केलेली आहे आणि थोडीशी आर्थिक मदत केलेली आहे. कारण जेणेकरून ते थोडे त्यांचे कपडे वगैरे घेतील आणि उद्याचा दिवस जे पण काय आहे त्या सुविधा आम्ही करू. इथे नगरपालिका आलेली आहे, नगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत, त्यांच्यामार्फत आणि तहसीलदारमार्फत जेवढी काय त्यांची सोय करता येईल तेवढी करू. आणि तसेच आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना आम्ही कळवलेलं आहे. ते येऊन इथे शहानिशा करून ते जास्तीत जास्त कशी मदत करता येईल आणि त्यांचे परत झोपडे कसे उभे राहतील याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आमची इथं झोपडापट्टी गणेश नगरमध्ये आग लागली आहे. माझी मुलगी 10वीला आहे. आता तिचं तोंडी परीक्षा चालू आहे आणि सिलेंडर फाटून तिचं पूर्ण जळालं आहे आणि ती तोंडी परीक्षा देणार पण कसं, कपडे पण नाही आहे तिचे, पूर्ण नाही, बॅग वगैरे पूर्ण जळालं आहे. आणि बाकीचे पण पोरं शाळेत जातात, भाट्या शाळेमध्ये, त्यांचे पण डॉक्टर सगळे जळाले आहेत आणि ते करणार तर कसं अभ्यास करणार.
त्याच्यामुळे मी विनंती करते की ते पोरांसाठी तरी तुम्ही काहीतरी मदत करा. भाट्या शाळेमध्ये जे पोरं शिकतात त्यांच्या मदत करा. सगळे पुस्तकं जळालेत आणि ते अभ्यास कसं करतील पुढच्या. आता का 10वीचा टेस्ट चालू आहे, आता बोर्डचा एक्झाम चालू होणार, त्याच्यानंतर कसं करणार ते, अभ्यास कसं करणार. त्याच्यामुळे तुम्ही मदत करा आम्हाला. तुमच्याकडून काय होणार तर आमच्याकडून ते अपेक्षा आहे की तुम्ही मदत करा. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.